नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत। सगळ्यात जास्त खासदार असतील, सगळ्यात जास्त नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, सर्वात महापालिका सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीकडे असतील, अशा पक्षाचे कार्यकर्ते मग पुरंदर हवेलीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त म्हणजे आमदार, बारामती लोकसभेचा खासदार सुद्धा आपलाच झाला पाहिजे, आमदार सुद्धा आपलाच झाला पाहिजे हा विचार करत असतो। तो महासमुद्र असतो, त्यांना सर्वांना सामावून घेण्याची ताकद असते, सर्वांना सामावून घेण्याचा विचार त्याच्यामध्ये असतो आणि आपण इतक्या उत्सुकतेने या विचारधारेमध्ये समाविष्ट होण्यासाठी उत्सुक आहात। खरं तर हा अथांग समुद्रामध्ये आपल्या सर्वांना न्याय मिळेल। खरं तर 30 वर्ष काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा कोणता तरी पदाधिकारी किंवा कोणता तरी अध्यक्ष किंवा कोणता तरी जबाबदारी माझ्याकडे आहे यापेक्षा मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे हा विचारच खूप मोठा आहे आणि या विचारांच्या प्रेरणा घेऊन आपण भविष्यामध्ये सगळ्यांनी हातात हात घालून काम करूयात। मी आपल्या सर्वांना आपल्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा व्यक्त करतो। भविष्यामध्ये वेगवेगळ्या सरकारच्या योजना असतील, केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील। खरं तर आपले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी 24 तासातले 20 तास अहोरात्र काम करत आहेत। आपल्या राज्याचे अतिशय यशस्वी मुख्यमंत्री लाडके देवा भाऊ 20 तास अतिशय प्रयत्न करत आहेत, कारण माझ्या होऊन ते काम करत आहेत। म्हणून आपली ही जबाबदारी आहे की या सर्व विचारधारेमध्ये समावेश होत असताना मी ही दिवसातले काही तास लोकांसाठी, माझ्या भागातल्या जनतेसाठी, माझ्या ज्या भागातल्या सर्वसामान्य लोकांसाठी जो अजूनही आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतोय त्याची अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपण इथून पुढच्या भविष्य काळामध्ये काम करूया। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। सरांच्या सारखं नेतृत्व पुरंदर हवेलीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालं हा आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला अतिशय आनंद देणारा हा क्षण आहे। भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय उज्ज्वल वाढ या तालुक्यामध्ये होईल अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये व्यासपीठामध्ये ज्यांचं आगमन झालं पुरंदरच्या भूमीमधील भारतीय जनता पार्टीचे नेते, आपल्या सगळ्यांचं परिषद नेतृत्व माननीय श्री बाबाराजे जाधवरावजी आपण या ठिकाणी उपस्थित झाला। आपलं या ठिकाणी व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आता मी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहलताई दगडे आपल्याला सन्मानपूर्वक विनंती करतोय की आपण या ठिकाणी येऊन आपल्या भावना व्यक्त करायच्या। या भावना होईपर्यंत मान्यवरांचं या ठिकाणी आगमन देखील होण्याची अपेक्षा आहे आणि त्याच दरम्यान आपण एकदा का मान्यवरांचं आगमन झालं तर व्यासपीठावरती जितकेही सगळे आता आपल्या परिवारातील आज नव्याने येणारा परिवार आणि जुना असलेला परिवार असे दोन्ही परिवार एकत्र बसलेले आहेत। व्यासपीठावरती जेही मान्यवर आहेत ते सगळे आपण सन्माननीय आदरणीय आहात, परंतु जेव्हा चव्हाण साहेब येणार आहेत त्यांच्या समवेत अनेक त्या ठिकाणी मंत्री आणि जे आपले पदाधिकारी येणार आहेत त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आपल्याला विनंती आहे की प्रोटोकॉलनुसार त्या ठिकाणी काही जागा अपेक्षित आहेत तर आपण पोलीस प्रशासनाच्या विनंतीला देखील सहकार्य करायचं आहे आणि मी कोणाचं विशेष नाव उल्लेख करू शकणार नाही आहे, पण आपण स्वतः सामंजस्यपणाने त्या ठिकाणी येणाऱ्या मान्यवरांसाठी व्यवस्थित आपण जागा उपलब्ध करून द्या ही अपेक्षा देखील मी व्यक्त करतोय आणि आता भावना व्यक्त करतात पुणे जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहलताई दगडे। भारत माता की पुरंदरच्या मातीला जय म्हणायला आवाज लांबपर्यंत गेला पाहिजे। सरांची लोक बसली आहेत ना समोर, आवाज आला पाहिजे भारत माता की। हात वर येऊ दे की भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। आजचा दिवस हा पुरंदरच्या इतिहासामध्ये एक सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, कारण भारतीय जनता पार्टी ही हिमालयापासून
शहरांपर्यंत नक्की दिसतील. याला कारण असं आहे की आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान यांनी गाजवलेल्या त्यांच्या टर्म या कामाच्या आहेत आणि त्यांनी एकही सुट्टी न घेता आज आपला देश जो विकासाच्या रस्त्यावर आणून ठेवलेला आहे, त्यामुळे आज तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. मागे कोणी किती ओरडलं तरी सगळ्यांना मनामध्ये माहिती आहे की माझ्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत, माझ्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेचे पैसे येत आहेत. आमचे देवाभाऊ लाडक्या बहिणींसाठी पाठीशी उभे आहेत. किती राजकारण झालं आणि किती नरेटिव्ह पसरवलं, बारामती तर अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे नरेटिव्ह पसरवण्यात, आहे ना? नरेटिव्ह पसरवणं म्हणजे काय माहिती आहे ना तायांनो? नरेटिव्ह म्हणजे सगळं खोटं सांगायचं, एक केलं की बेच सांगायचं. कोणी नवीन काम काढलं की ते आपल्या घरात नसतो का एखादा, काही नाही होणार, चुपच घरी. दादा मला नवीन धंदा टाकायला, चुप रे. दादा मी पैसे जमा केले धंद्याला, गप रे. दादा माझा धंदा उभा राहिला, तुला यश नाही मिळणार, त्यापेक्षा त्याच्याकडे बघ. असा एक माणूस बारामतीमध्ये फिरतो, अशी एक ताई बारामतीमध्ये सेल्फी काढत फिरते आणि खरं काम माझ्या माता भगिनीपर्यंत पोहोचून न देण्याचं, आणि पोहोचलं तरी ते नरेंद्रबाईंनी दिलंय, ते आमच्या देवाभाऊंनी दिलंय, हे तुमच्यापर्यंत कसं पोहोचणार नाही याची काळजी ते घेतात. आणि गेले 25-30 वर्ष आमच्यासारखे लोक हे काम देवाभाऊंनी केलं, हे काम BJPने केलं, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. भारतीय जनता पार्टी ही काही खूप मोठ्या मोठ्या लोकांची पार्टी नाही. इथे स्टेजवर बसलेले आणि येणारे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष असो, नगरसेवक असो, मी सन्माननीय व्यासपीठ यासाठीच म्हणते, याच्यातला आमच्यातला कोणी भारतीय जनता पार्टीचा नेता कुठल्या बँकेचा चेअरमन नाही, कोणाच्या घरी अब्जावधी करोडाची प्रॉपर्टी नाही दादा. सगळेजण कष्टाने वर आलेले. आणि मग अशा वेळेस जर ज्याच्या हाती सत्ता आहे, ज्याने आमदारकी ते अनुभवलेली आहे, अशी व्यक्ती भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असेल तर आमच्यासाठी आनंदाची बाब अशी आहे की बाबा झालेली कामं आणि आलेल्या योजना या माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला एक चांगला रस्ता मिळालेला आहे. भारतीय जनता पार्टीचे बूथ कसे मजबूत होतील याच्यासाठी तुम्ही सगळेजण जे समोर बसलेले आहेत, जे ऐकणार आहेत, त्या सगळ्यांनी हे काम की बाबा माझ्याकडे छोटी छोटी कामं आपल्याला पक्ष देतं की बाबा आले का माझ्या अकाउंटला पैसे आले ना, मग सांगायला काही हरकत आहे का? नाही आहे ना, मग आले बाबा माझ्याकडे वीज माफ झाले ना, झाली आहे, मला मीटर मिळतोय, मला आणखीन ज्या योजना आम्ही तर नेहमी म्हणतो A पासून Z पर्यंत जेवढ्या जेवढ्या तुम्ही अल्फाबेट इंग्रजीमधल्या उच्चाराल तेवढ्या योजना आणि तितकेच लाभार्थी. आमचे मोठे नेते नेहमी सांगतात की राजीव गांधी म्हणायचे मी 1 रुपया देतो, 4 आणे पोचतात, 8 आणे पोचतात, आम्हाला नाही. आमचा 1 रुपया अशाच्या अशा येतो की नाही लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येतो. आधेमध्ये कोणाला जाऊन मागावं लागत नाही, बाबा माझ्या अकाउंटला आले का चेक कर, मी तुला देऊ का काही प्रोटोकॉल करू का? माझ्या शेतकरी बांधवांना तलाठी आता आमच्या बावनकुळे साहेबांनी शेतकऱ्यांच्यासाठी इतक्या योजना आणल्या. तुम्हाला सांगा, आताच हे अधिवेशन संपल्यावर मोजणीसाठी तुम्हाला तलाठी
माध्यमामधून आपल्याला हा सगळा सरकारचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ताईंनी अतिशय या ठिकाणी कोडतिडकीने या सगळ्या भावना सांगितलेल्या. या दरम्यानच्या काळामध्ये मी सन्मानपूर्वक पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरचे माजी संचालक माननीय श्री तानाजी बापू थोरात यांना विनंती करतो की मान्यवरांनी येऊन आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. पावनभूमीमध्ये हा भाजप पक्ष सोहळा या ठिकाणी होत आहे. याला उपस्थित असलेले व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, पत्रकार बंधू आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या माझ्या श्रद्धेय बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच दिवसापासून भारतीय जनता पक्षाचा आमदार होईल, व्हायला पाहिजे या अपेक्षेनं प्रयत्न चालले होते आमचे. त्यावेळेस आमच्याकडून ज्ञानेंद्र भाऊ कापटे यांना आम्ही फॉर्मही भरायला सांगितलं होतं. सर्वांनी एकमेकांना घ्यायचं म्हणून ठरवलं होतं. परंतु त्यावेळेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाऊला आम्हाला मुंबईला बोलवलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही आता सध्या थांबा म्हणून ज्ञानेंद्र भाऊ थांबले. पुढच्या वेळेस काय व्हायचं ते होईल. भाऊला म्हणजे पक्षाच्या अगदी जबाबदार आणि त्यांनी शब्द दिला तुम्ही थांबा म्हणून थांबले. परंतु आता पुढच्या काळामध्ये जे गेले काही वर्ष भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं पुरंदर हवेली मतदारसंघावरती लक्ष लागलं होतं आणि पुरंदर हवेली मतदारसंघामधला आमदार झाला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि या भूमीमधला आमदार भारतीय जनता पक्षाचा असावा ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची सगळ्यांची अपेक्षा होती. परंतु आज संजय चंद्रकांत जगताप माजी आमदार भारतीय जनता काँग्रेस पक्ष आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. त्यांनी प्रवेश केल्यानंतर पुढच्या वेळेस आम्हाला कुठली शंका राहिलेली नाही की भारतीय जनता पक्षाला आमदार मिळणार नाही अशी कुठली शंका राहिलेली नाही. आता आम्ही गृहीत धरतो की आता कुठलंही विलक्षण येऊया. त्या विलक्षणमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार असेल आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल. आणि ते असताना कुठल्याही पद्धतीने आम्हाला शंका राहिलेली नाही. आता या ठिकाणी भारतीय मी एक घोषणा देतो, सगळ्यांनी मोठ्याने घोषणा द्यायची. आणि भावाला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करतात. मान्यवरांच्या व्यासपीठावरती आपण जाऊया. आपण सगळ्यांमध्ये प्रतीक्षा करत होता तो क्षण आता समीप आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री माननीय श्री रवींद्रजी या ठिकाणी आपण सगळेजण पाहताय की आज रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या व्यासपीठावरती आपण झालेलं आहे. साहेबांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन, त्यासोबत आपण सगळेजण बोलत आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, भारत माता असेल, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंडित दीनदयाळजी उपाध्याय, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन देखील होऊन आता मान्यवर आपलं या ठिकाणी स्थान सुनिश्चित करतात. आणि आशीर्वाद देण्यासाठी सहकारी बँकेचे संचालक
बसा येऊन खुर्ची या मी नाही घेऊन येत खुर्ची तुझी बसा इथं खुर्ची ओम नमः सिद्धेभ्या ओम नमः सिद्धेभ्या ओम नमः सिद्धेभ्या ओम नमो ते भगवते कलिकुंड चंडोर पार्श्वनाथाय चिंतामणि कल्पवृक्ष कामधेनु सदृशाय सर्वव्यंतर्यंत्रान् प्रमुख निवारणाय ओम राम ह्रीं रूं हमं हरिं शमन रविश्री रवींद्र चव्हाण अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश जनता पार्टी तसा आशीर्वाद तसं संजय जगताप तसं खासदार आमदार माजी आमदार संजय तसेच सासवड नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी सगळेजण मान्यवर या ठिकाणी आहेत. सासवड नगर परिषदेचे देखील माजी नगराध्यक्ष असतील माजी नगरसेवक असतील या सर्वांच्या वतीने सामूहिक आणि सत्कार सगळ्यांनी एकत्र गोंधळ करू नये ही विनंती. सगळ्यांचा सत्कार माननीय रवींद्रजी स्वीकारणार इष्ट कार्यस्य सिद्धिं कुरु कुरु स्वाहा ओम ह्रीं सर्व उपद्रव विनाशकरसे सुरमन्य श्रीमन्य श्रीनिश्चय सर्व सुंदर जय दानविनय लाल समित्र नमः. भारतवर्षीय भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण तथा संजय जगताप प्रवेश कार्य तथा समुपस्थित सर्व जनस्य इष्ट कार्यस्य सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. धन्यवाद. याठी अतिशय आपण सुंदर पद्धतीने आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करत सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त केलेल्या. या ठिकाणी आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे होतो. पुढे एकदा मी सगळ्यांना आता विनंती करेन की आपण ज्या सोहळ्यासाठी सगळेजण उपस्थित आहात ज्या मान्यवरांची आपण प्रतीक्षा करत आहात ते मान्यवर आता या ठिकाणी व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालेलं आहे. सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मी पुरंदरच्या भूमीमध्ये अतिशय मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या पुरंदर भूमीचे कणखर नेतृत्व माजी कार्यक्षम आमदार माननीय श्री संजयजी चंदूकाका जगताप यांच्यावरती प्रेम करणारे हे हजारो निष्ठावान कार्यकर्ते आज आदरणीय संजयजी चंदूकाका जगताप यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी हा आपण सगळा एक दिव्य रम्य आणि भव्य असा सोहळा आपण पाहतोय. या कार्यक्रमासाठी आवर्जून आजचे जे मुख्य केंद्र आहे महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, आपल्या समवेत उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे महामंत्री माननीय श्री राजेशजी पांडे सर, त्यासोबतच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यालय प्रभारी माननीय श्री रवी अनासपुरेजी, आपल्या सभेत उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री विक्रमजी पावसकरजी असतील, त्यासोबतच माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ वेगडेजी असतील, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या वेगडेजी असतील, तसेच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना परिचित असणारे पुणे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय श्री वासुदेव नाना काळेजी असतील. या सर्वांचं या पुरंदरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये अतिशय मनपूर्वक सहर्ष स्वागत करण्यात येतं. आणि आता मान्यवरांच्या अधिक विलंब न करता सत्कार सोहळ्याकडे आपण सगळेजण वळतोय. जो सत्कार सोहळा होणार आहे तो आपल्या सगळ्यांच्या वतीने असणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी शांत बसून हा कार्यक्रम सोहळा आता आपल्या डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करूया. अनेक मोबाईल मला दिसत जरी असतील तरी या सुंदर क्षणाला थेट प्रक्षेपण देखील करण्यात आलेलं आहे आणि अनेक प्रेसचे त्या ठिकाणी पत्रकार बंधू या कॅमेरामध्ये क्षणांना साठवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यामुळे आपण आपलं स्थान सुनिश्चित करूया आणि आज या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला. तमाम पुरंदरवासियांच्या वतीने हा आपला एक जाहीर सत्कार करण्यासाठी मी आमचं नेतृत्व माननीय श्री संजयजी चंदूकाका जगताप आणि पुणे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामीण दक्षिण माननीय श्री चंद्रशेखर वडनेजी या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना आपण सुंदर अशी शंभूराजांची प्रतिमा, त्यासोबतच शंभूराजांच्या मुद्रा, राजमुद्रा आणि तलवार देऊन अतिशय सुंदर असा हा सत्कार सोहळा होतोय पुरंदरच्या भूमीमध्ये. हा सत्कार सोहळा आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांचा. हा सत्कार
श्री रवींद्रजी चव्हाण साहेब. या समवेतच आपण सगळेजण जाणतात की भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्यातील असतील, पुरंदर हवेली तालुक्यातील असतील, या ठिकाणी पूर्व दक्षिण पट्ट्यातील असतील, अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी सर्व मंडलाध्यक्ष जे आहेत त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा केला जातोय. तसेच पंचायत राजचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री गणेश काका जगतापजी यांच्या वतीने देखील हा सत्कार झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचे जे या ठिकाणी आपण सगळेजण जाणतात जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी आदरणीय साकेतजी जगताप, स्वप्नील मोडकजी, ओंकार जगतापजी, श्रेय जगतापजी, प्रतीक मेत्रेजी, तसेच युवराजजी, वैभव सोनावणेजी, आपण सगळ्यांच्या वतीने भारतीय जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामीण दक्षिण यांच्या वतीने, जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने, तसेच वैद्यकीय पक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने, किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने, सर्व गोरक्षक आणि या ठिकाणी माननीय नेतृत्वाला सगळ्यांना परिचित असणारे पंडित दादा मोडक यांच्या वतीने देखील हा रवींद्रजी चव्हाण साहेबांचा अल्पसंख्याक आघाडीचे सर्व माननीय पदाधिकारी यांच्या वतीने देखील रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा हा जाहीर आणि सामूहिक सत्कार केला जातोय. आपण सगळेजण पाहताय हा सत्कार स्वीकारतात. वैद्यकीय अधिकार आघाडीचे माननीय श्री डॉक्टर बाळासाहेब हरपाईजी यांच्या वतीने देखील हा सन्मान आणि सत्कार केला जातो. यानंतर मी सासवड नगर परिषद व सासवड शहर पार्टीचा परमपूज्य भगवा ध्वज, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, स्वातंत्र्यवीर सावरकर, अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रल्हाद केशव अत्रे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. तसेच या त्यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीस नमन करतो. पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभेमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या मेळाव्यात उपस्थित आमचे प्रेरणास्थान प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, प्रदेशचे महामंत्री राजेशजी पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रमदादा पावसकर, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री गणेश काका बेगडे, माजी जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे, बाळासाहेब काका गावडे, जालिंदर भाऊ कामते, बाबाराजे जाधवराव, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री साकेतजी जगताप, महिला मोर्चाचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताई दगडे, सचिनजी लंबाते, गिरीशजी जगताप, राज्य परिषद सदस्य शैलेजी तांदळे, पुरंदरमधील सर्व मंडलाध्यक्ष, जिल्हा व पदाधिकारी, तसेच आज नव्याने प्रवेश होणारे पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी जगताप सर व त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते. आज पुरंदर हवेली मतदारसंघात आपण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम पुरंदरमध्ये होत आहे. या कार्यक्रमात आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो. साहेब, पुरंदरचा विचार करता जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपर्यंत व स्थापनेपासून आत्तापर्यंत असंख्य कार्यकर्त्यांनी त्या प्राप्त परिस्थितीनुसार जे जे काम उभे केले त्यांच्या प्रती आदर व्यक्त करतो व त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे आजचा भारतीय जनता पार्टीचा हा भव्य दिव्य मेळावा होत आहे. साहेब, पुरंदरचा विचार करता आज प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कार्यरत आहे. यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे माजी आमदार संजयजी जगताप सर व त्यांचे असंख्य कार्यकर्ते आपल्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीची ताकद कितीतरी पटीने वाढणार आहे. साहेब, आपल्या सांगण्यानुसार पक्षाचा विचार, पक्षाचा ध्वज प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, त्यामध्ये नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यामध्ये भारतीय जनता पार्टीचा ध्वज या नगरपालिका जिल्हा परिषदेवर आम्ही लावल्याशिवाय राहणार नाही. साहेब, पुणे जिल्ह्याचा विचार करता, आज पुणे जिल्हा दक्षिणचा विचार करता संपूर्ण लोकसभा
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय सिद्धांतानुसार तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न समजावून घेणे, ते सोडवण्यासाठी त्यांच्यासाठी अविरतपणे काम करणे, यासाठी आम्ही विश्वास व्यक्त करतो की साहेब आपण जे वरतून आम्हाला प्रदेशामधून जे जे काम येईल, जे जे शासनाकडून ज्या ज्या योजना येतील त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही तन मन धनाने काम करू. आणि ह्यावर आज जो पक्षामध्ये माजी आमदारांचा प्रवेश होतोय, मी जिल्ह्याच्या वतीने आवाहन करतो की आपण यानंतरून सन्मान्य आमदार माजी आमदार संजयजी जगताप साहेब यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घ्यावा ही मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आपण अतिशय सुंदर भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. दरम्यानच्या काळामध्ये संत सोपान काका सहकारी बँकेच्या वतीने आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सुंदर असं सोपान देवांच्या नगरीमध्ये आपलं आगमन झालं, त्यामुळे ती मूर्ती प्रदान करून या ठिकाणी हा सत्कार सोहळा होतोय. आणि आता खरं तर काही मान्यवरांची भाषणं आपण सगळेजण ऐकणार होतो. माननीय विक्रमजी अवस्थकर जी असतील, राजेश पांडे जी असतील, या ठिकाणी सर्वजण आपण मान्यवर उपस्थित आहात. कोणीच या ठिकाणी सर्व मान्यवरांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे. कार्यक्रमाला अधिक उशीर झाल्यामुळे आता कोणीही न बोलता आपण जो सोहळा पाहण्यासाठी सज्ज झालेला आहात तो सोहळा आता डोळ्यात साठवून घ्या. पुरंदर हवेलीचा लाडका कणखर नेतृत्व माननीय श्री संजयजी चंदूकाका जगताप यांचा भारतीय जनता पार्टी होणार जाहीर प्रवेश जोरदार साहेब यांचा सोबत हा सत्कार सोहळा आपण सगळेजण पाहताय. सोपान देवांच्या नगरीमध्ये सोपान देवांची भूमी आणि सोपान देवांची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी ही सोहळा झालेला आहे. माननीय श्री भारतीय जनता पार्टीचे नेते विचाराचा आधार करत घेतलेला निर्णय. आणि हा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या न्यायाचा, हा विषय आहे युवकांच्या रोजगारांचा, हा निर्णय आहे पुरंदराच्या उज्ज्वल भवितव्याचा, हा निर्णय आहे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा. आणि आता हा आगामी काळामध्ये पुरंदरमध्ये नक्कीच हा विचार जनमानसापर्यंत, प्रत्येक गावातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळेजण भारतीय जनता पार्टीतील पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय सन्मानाने आपण कार्य करणार आहोत. यामध्ये मी आता सन्मानपूर्वक मान्यवरांच्या विनंतीनुसार विनंती करतोय आदरणीय श्री संजयजी जगताप साहेब प्रवेश करण्यासाठी सगळे जे माननीय श्री माजी आमदार संजयजी चंदूकाका जगताप यांच्या समवेतच जे या ठिकाणी प्रवेश आपण घेतोय, यामध्ये ज्या मान्यवरांचा मी उल्लेख करेल 700हून अधिक प्रवेश आहेत. सगळेजण सज्ज व्हा, या क्षणासाठी आपण तयार आहोत. आणि ज्या मान्यवरांचं मी नाव उल्लेख करतो त्यांनी आपण लगेच ताबडतोब व्यासपीठावरती यायचं. या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मनीषाताई दीपकराव काकडेजी आपला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे, पण आपली तब्येत ठीक नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे पती माननीय श्री पिनुशेठ काकडेजी मी आपल्याला सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करतोय की भारतीय जनता पार्टीमध्ये होणारा हा जाहीर प्रवेश आपण स्वीकार करण्यासाठी यायचे. आपल्या समवेत पुरंदर पंचायत समितीच्या माजी सदस्य माननीय श्री दिलीप दादा धुमाळजी, पंचायत समितीच्या माजी सदस्य सुनीता काके गोंतेजी, माजी सदस्य सौ सोनालीताई गणेश यादवजी, जिल्हा परिषद माजी सदस्य माननीय श्री सविराज काळेजी, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
विद्यमान सभापती माननीय श्री संदीप फडतरेजी, सर्व मान्यवरांना आता विनंती आहे आपण अतिशय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला हा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला जातोय. यासोबतच सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक माननीय श्री तुषार सुरेश माहुरकरजी, माननीय श्री अनंता विनायक तांबेजी आणि ॲडव्होकेट महेश महादेव राणेजी, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना विद्यमान संचालक. ज्या तीनही संचालकांचा मी या ठिकाणी नामोल्लेख करतोय त्या तीनही संचालकांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. आपला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय जाहीर प्रवेश आया संजय जगताप यांच्या वतीने होतोय. पुरंदर हवेली तालुका काँग्रेस कमिटी ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख करतोय, काँग्रेस कमिटीचे सगळे पदाधिकारी आपण या ठिकाणी यायचे. त्यामध्ये महिला अध्यक्षा सुनीता काके कोतेजी, उपाध्यक्ष चंद्रकांत पिलानीजी, उपाध्यक्ष श्री विकास इंदलकरजी, तसेच पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय श्री मामा गरुडजी, उपाध्यक्ष माननीय श्री पिनुशे काटेजी, रोहित इनामकेजी, धैर्यशील दुमाजी, ॲडव्होकेट विजय भालेरावजी, माळशिरस बेलसर गटाचे अध्यक्ष माननीय श्री संभाजी काळानीजी. ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख करतोय एक एक मान्यवर आपण व्यासपीठावरती जाऊन आपला जाहीर प्रवेश करून घ्यायचा आहे. तसेच पुरंदर हवेली तालुका काँग्रेस कमिटीमधील कार्यकारिणी सदस्य आणि सासवड नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री मार्तंड भोंडेजी यांचा देखील हा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय. कार्यकारिणी सदस्य आदरणीय दिलीप दादा धुमाळ, कार्यकारिणी सदस्य माननीय श्री नरेंद्र कुदळेजी, कार्यकारिणी सदस्य श्री बाळासाहेब कुंजीरजी. ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख करतोय आपण सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण एक एक जण व्यासपीठावरती ताबडतोब येऊन आपला हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी आपण साजरा करतोय. कार्यकारिणी सदस्य माननीय श्री अण्णा कामतेजी, अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य आणि आपल्या सगळ्यांना आता ज्यांनी मार्गदर्शन केलं रमणीक शेठ कोठाडी याची आपणाला देखील मी विनंती करतोय. माननीय श्री दादासाहेब वाटेजी, माननीय श्री बाळासाहेब जिंजुरकेजी, माननीय श्री अण्णा कामतेजी, माननीय श्री माणिकराव चौरमलेजी, माननीय श्री देवा नाझीरकरजी, कार्यकारिणी सदस्य माननीय श्री यशवंत काका औद्योगिक सेलचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी भोसले, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉक्टर सुमित काकडेजी, निवडणूक प्रक्रिया सेलचे अध्यक्ष माननीय श्री भक्यवान मस्केजी. आपल्याला विनंती आपण स्टेजवर येऊन आपला पक्षप्रवेश सोहळा त्या ठिकाणी सुनिश्चित करायचा. हिवरेचे नेतृत्व माननीय श्री धर्माबापू शिवाजी गायकवाड आपण देखील बापूंना विनंती व्यासपीठावरती यायचं आहे. हिवरेमधील आदरणीय अशोक लक्ष्मण दळवीजी आपणाला देखील सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे. माननीय श्री गणेश अशोक दळवीजी भिवरी आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. गरड्याचे मान्यवर माननीय श्री संजय ज्ञानोबा घारेजी, तसेच माननीय श्री उत्तम हरिभाऊ ढोलेजी, माऊली सुपेचे माननीय श्री दिलीप सुदाम हंबीरजी, विवड्याचे मनोज मोहन शिंदेजी, पूरचे प्रदीपजी रामचंद्र बोरकर, पिंपळ्याचे श्री प्रमोद विजय कोमर, पिंपळ्याचे माननीय श्री सुनील दत्तात्रय खेनट, शिवरी गावचे माननीय श्री पांडुरंग साहेबराव कामथे, शिवरी गावातील माननीय श्री विकास मोहनराव कामथे, नाझरे सुपेचे माननीय श्री भाऊसाहेब दत्तात्रय कापरे, मावडी कपचे विराज अंकुश गायकवाड, पिंगोरीमधील माननीय श्री कैलास निवृत्ती गायकवाड, वाल्याचे माननीय श्री किरण बाळासाहेब भुजबळ, अडाचीवाडी येथील माननीय श्री बजरंगजी पवार, मोरूचेवाडी येथील श्री मारुती विठ्ठल पवार. सर्व मान्यवर हे जे काँग्रेसचे पदाधिकारी होते या सगळ्यांना विनंती आहे की आपण आता पक्षप्रवेश करून आपण त्या ठिकाणी डाव्या बाजूने खाली जायचे. युवती काँग्रेसच्या अध्यक्षा हर्षदाताई पवार आपल्याला देखील या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी आपण व्यासपीठावरती येत आहे. त्या ठिकाणी पुरंदर तालुका युवा काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बोलवतोय. पुरंदर संजयजी चव्हाण, विशेषतः विनंती आहे माजी सभापती संजयजी चव्हाण आपलं नाव या ठिकाणी जाहीर करण्यात आपण व्यासपीठावरती येऊन आपला. त्यानंतर शेखर कटकेजी आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत आहे. पुरंदर तालुका युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री रुपेजी धमाळ. नमस्कार. खरं म्हणजे आज खूप महत्त्वाचा दिवस आज तुमच्या माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांच्यासाठी आहे. आपल्या
सर्वांचा एकत्रितपणे विचार घेऊन आज आपण सर्वच कैलासवासी चंदूकाकांच्या विचारांबरोबर आणि मागच्या काळामध्ये ज्या परिवाराला सोडून आज आपण खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश करतोय आणि हा करत असताना मी दिलगिरी व्यक्त करतो दोन गोष्टींच्यासाठी. एक तर खरं म्हणजे यायला खूपच उशीर झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या अनेक सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या विचाराने या देशाचे पंतप्रधान, या देशाचे विकास पुरुष आणि खऱ्या अर्थाने 21व्या शतकामध्ये या देशाला केवळ देशापुरतं मर्यादित नाही, केवळ आशिया खंडापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणारं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकासाची एक स्वयंपूर्ण शिस्तीची आणि अतिशय पारदर्शकपणे त्वरित विकासाची दिशा देणारं एक अभ्यासपूर्ण मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि खऱ्या अर्थाने त्यांची नव्याने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली ते आदरणीय रवींद्रदादा चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी आपल्या सगळ्यांच्या विचाराने हा निर्णय घेतलाय. माझ्याबरोबर काही आपल्या सहकार्याने केला. खरं म्हणजे जवळपास 3000 प्रवेश आपल्या या ठिकाणी करायचे होते. यादी कमी करून आपण 578 वर आणली, परंतु वेळ कमी आहे. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. आता चव्हाण साहेब म्हटले की कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा ते थांबतील आणि आपण प्रवेश पूर्ण करूया. त्यामुळे मी बोलायला उठलो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज मला खरोखर आनंद होतोय, परंतु त्या आनंदाबरोबर मला आपल्या सगळ्यांची आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे प्रदेश सरचिटणीस आदरणीय राजनजी पांडे साहेब, विक्रमजी पावसकर साहेब, मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मंचगावचे सर्वच उपस्थित जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी आदरणीय वडले साहेब यांच्या साक्षीने तुम्ही आम्ही सर्वजण सोपान काकांच्या या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने माऊलींच्या 2 दिवसाच्या मुक्कामाने पावन झालेल्या या पवित्र अशा पालखी तळावरती त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय. आणि मला खात्री द्यायची आहे की केवळ संजय जगताप त्या ठिकाणी प्रवेश करत नाहीये, तर पुरंदर तालुक्यातला सहकारातला, पुरंदर तालुक्यातल्या माझ्या ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा, पंचायत समितीमध्ये काम करणारा, जिल्हा परिषदमध्ये काम करणारा, तळागाळापर्यंत काम करणारा, सामाजिक संस्थांमध्ये काम करणारा, शिक्षण संस्थांमध्ये काम करणारा, जिल्हा परिषदमध्ये काम करणारा आणि खऱ्या अर्थाने या पुरंदर हवेलीमधला सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य तरुण, सर्वसामान्य महिला आज आपण जाहीरपणे त्या ठिकाणी नव्याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो. आणि त्यासाठी मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे
झाली. आणि छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी राजुरी, आणि राजुरीच्या पुढे 3.5 किलोमीटरवरती रिसेपिसे हे पुरंदर तालुक्यातलं शेवटचं गाव आहे. आणि त्या शेवटच्या गावापर्यंत रिसेपिसेवरनं फक्त 3.5 किलोमीटर पुढे एसटी जावी. मी 1 महिना फॉलोअप करत होतो साहेब, 1 महिना किंवा काही दिवस असतील फॉलोअप करत होतो. मला सर्वसामान्य शाळेतली मुलं त्या ठिकाणी फॉलोअप करत होती. पण खऱ्या अर्थाने आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्व आणि भारतीय जनता पक्षाच्या परिवाराची ताकद तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाली. त्या दिवशी सुद्धा सभासाहेब अशीच दुपारी 11 वाजता सुरू झाली. आणि त्या सभेमध्ये मध्ये कुठेतरी मी म्हटलं की असं एसटीचं झालंय आणि म्हणून निर्णय त्वरित व्हावे, की त्या निर्णयासाठी छोटे छोटे प्रश्न सर्वसामान्यांचे हे सुटले जावेत, याच्यासाठी तो निर्णय व्हावा. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे साहेब, ती सभा झाली आमची 4 वाजता. 4:30 वाजता पत्रकार परिषद सुरू असताना मला एसटी डेपोमधनं त्या ठिकाणी मेसेज आला, साहेब आज 5:30 वाजता त्या ठिकाणी एसटी रिसेपिसेला पोहोचेल. ही ताकद खऱ्या अर्थाने, आणि रिसेपिसे गावचे सर्व नागरिक आणि सर्व जे विद्यार्थी आहेत ते त्याला साक्षीदार आहेत. मला आठवतंय 6:30 वाजता मी आपल्याला मुंबईला भेटायला निघालो चंद्रकांत दादांना आपल्याला, आणि पहिला टोल ओलांडला. 6:30 वाजता रिसेकरांनी मला फोन केला, रिसेपिसेकरांनी, कारण मी फोन नव्हता केला. मला वाटलं सांगितलं पण एवढ्या तत्परतेने काम कसं होईल राजा भाऊ, तसंच मला वाटलं. परंतु आश्चर्याने सांगायची गोष्ट अशी आहे की पहिला टोल नाका ओलांडला आणि मला रिसेपिसेकरांचा, अविनाश चव्हाणांचा, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा फोन आला, साहेब एसटी रिसेपिसेपर्यंत आली. आणि साहेब मला हेच सांगायचंय, 1980 पासून माझे वडील चंदूकाका जगतापांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करतोय. अनेक वर्ष या तालुक्यामध्ये काम करत असताना सहकाराचं झालं, शैक्षणिक संस्थांचं झालं, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी स्वतः मार्फत जो आज आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा विचार आहे, जो खऱ्या अर्थाने देशाला दिशा देणारा विचार आहे, स्किल डेव्हलपमेंट, तोच विचार सामोरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी पुढे चालत राहिलो. 2005 साली दुधाचा त्या ठिकाणी संघ आम्हाला मिळत नव्हता, तर ज्याप्रमाणे आदरणीय मोदी साहेबांची दिशा आहे, या देशाला नेतृत्व देत असताना 2015 साली फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम केलं. आणि तेच गोष्ट आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी अवलंब करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आम्ही जरी दुसऱ्या विचारांमध्ये होतो तरी नेहमी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या प्रत्येक कामाचा फॉलोअप साहेब आम्ही त्या ठिकाणी घ्यायचो. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून या तालुक्यामध्ये छोटे मोठे विकासाचे काम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या पुरंदर तालुक्याची व्यथा मी वेगळी सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चव्हाण साहेबांचे विचार ऐकायचे. त्यामुळे साहेब अनेक प्रश्न माझे त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. आज सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पुरंदर तालुक्यातला विमानतळाचा प्रश्न. अनेक नागरिक या ठिकाणी 7 गावांची त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच केवळ विनंती आहे की विमानतळाच्या बाबतीमध्ये 7 गावांच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी तज्ञ मंडळीची एक कमिटी केलेली आहे. आणि मला मुद्दामून 7 गावच्या सर्व मंडळींना आणि साहेब सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगतील की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे प्रगतिशील आणि तत्परतेने निर्णय घेणारे मुख्यमंत्री, त्या ठिकाणी त्यांनी जी तज्ञ मंडळी आपण त्या ठिकाणी सांगितले त्या तज्ञ मंडळींची मीटिंग लावून विमानतळाच्या जागेसंदर्भातला, आणि दुसरं म्हणजे विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होणार आणि योग्य जागे होणार याबाबतचा निर्णय मला खात्री आहे या पालखी तळावरती मी आपल्या सर्वांना शब्द देतोय निश्चितपणे होणार. दुसरा प्रश्न साहेब कुंजवणीचा आहे. अनेक वर्ष कुंजवणीचं राजकारण होतं, 5 वर्ष मीही प्रतिनिधी होतो, परंतु त्याच्यामध्ये बदल व्हावेत म्हणून सातत्याने फॉलोअप करत होतो. आत्ताही मधूनच लाईनचं काम चालू आहे, असो मला त्या राजकारणामध्ये पडायचं नाहीये. परंतु एक विनंती आपल्याला साहेब या निमित्ताने करायची, आणि साहेबांनी मला त्या दिवशी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या समोर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी साहेबांनी मला त्या ठिकाणी शब्द दिलाय की नदीजोड प्रकल्प, जो राष्ट्रीय प्रकल्प आदरणीय या देशाचे युगपुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतला नदीजोड प्रकल्प, ज्याचं स्वप्न तुम्ही आम्ही सगळेजण पुरंदरचा प्रत्येक नागरिक जन्मापासून बघतो, ते म्हणजे घरात उथडी भरून व्हावी आणि त्याच्यासाठी
नदीजोड प्रकल्पासाठीचा जो संकल्प आपल्याला सगळ्यांना मांडायचा आहे त्यात केवळ गुंजवणी नाही, तर गुंजवणी आणि नीरा नदीच्या संगमापासून त्या ठिकाणी ते पाणी सोमवाटीपर्यंत यावं, जेणेकरून बारमाही आपली पुरंदरची आणि करेची पाण्याची समस्या त्या ठिकाणी निश्चितपणे सुटणार आहे. याही प्रकल्पाच्या आराखड्याच्या संदर्भामध्ये लवकरच त्या ठिकाणी पाठपुरावा करून अशा प्रकारची ग्वाही आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी दिली. अनेक प्रश्न आहेत, मी आज सगळ्यांचा उभो करणार नाही, कारण तुम्ही म्हणाल की तुला घरी पाठवलंय आणि एवढी सगळी कामं का सांगतो, परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी चंदू काकांचा मुलगा आहे, प्रत्येक गोष्ट कामासाठी करतो. साहेब परवा कोणीतरी म्हटलं मला असं काय गाजर दिलंय, खरं म्हणजे काही मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी आज भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये गेलेलो आहे. त्याचं कारण आहे तिथे विकास आहे, तिथे विकासाला दिशा आहे, तिथे राजकारण नाहीये, तिथं सर्वसामान्यांच्या साठी त्या ठिकाणी पानंद रस्ता होतो. त्याच वेळेस गावांना आणि राज्यांना जोडण्यासाठी नॅशनल हायवे सारखे प्रकल्प पण त्या ठिकाणी होतात आणि ते कुठलेही प्रकल्प शेतकऱ्याच्या डोक्यावरती पाय देऊन नाही होत. आज आपण बघितलं असेल तर माझ्या तालुक्यामध्ये 1500 कोटीपेक्षा जास्तचं कॉम्पन्सेशन त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला नॅशनल हायवेच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी रिंग रोडच्या माध्यमातून मिळालं. आज चांगल्या प्रकारचे पानंद रस्त्यांची संकल्पना साहेबांनी मांडली आणि त्यामुळे अनेक पानंद रस्ते झाले, काही पानंद रस्ते अजूनही थांबलेले आहेत, परंतु मला वाटतं ह्याही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. असो विकासाच्या कामात ते बोलत असताना साहेब मला एक दुर्दैवाने गोष्ट सांगायची की का ह्या विचारांच्याकडे मी आलो. आज हवेलीकर सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. आज आंबेगाव पासून त्या ठिकाणी फुरसुंगीपर्यंत त्या ठिकाणी पुण्याचा दक्षिण हवेली भाग हा त्या ठिकाणी आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी विकास कामांच्या बद्दल सांगतोच आहे. 2019ला MDPच्या माध्यमातून मी एक संकल्पना त्या ठिकाणी मांडली होती की 2 TMC पाणी खडकवासल्यातून पुण्याच्या दक्षिण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना त्या ठिकाणी व्हावी. त्यावेळेस ती सर्व गावं ही ग्रामीण भागामध्ये होती, परंतु ती योजना NDP पर्यंत आणि पुणे जिल्ह्यापर्यंत थांबली, पुणे जिल्ह्याच्या पुढे काही गेली नाही. त्यानंतर ही सर्व गावं 2020-21 साली पुणे कॉर्पोरेशन मध्ये आली. एक तर आमचं वडकी गाव सोडून पंडित दादा आहे त्या ठिकाणी. आज आपण बघितलं असेल पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा अमृत 2 मध्ये ही गावं घ्यावी म्हणून सातत्याने फॉलोअप केला, परंतु साहेब आजपर्यंत त्या गावांमध्ये पाण्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये ठोस असं कुठल्याही प्रकारचं नियोजन होऊ शकलं नाही. परंतु आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून वडकीसारख्या ठिकाणी आज जवळपास 37 कोटी रुपयांची पाण्याची योजना त्या ठिकाणी आणण्याचा निश्चय केला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन मधून ते पाण्याची योजना त्या ठिकाणी पूर्ण होतो. अशा प्रकारचं काम खरं म्हणजे तळागाळापर्यंत जाण्याचं. मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून जवळपास मी ॲव्हरेज काढलं साहेब, मागच्या 5 वर्षात 2019 पासून 2024 पर्यंत 1,78,000 रुपये केवळ अतिवृष्टी आणि दुष्काळाचे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले. म्हणजे कुणाकडून घ्यायला लागले नाही की तुमच्या हातातले पैसे ओढले जातील, तुमच्या बँकेच्या खात्यावरती आले. आणि ही कृती सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा देण्याचं काम जर कुणी केलं असेल या देशामध्ये तर ते निश्चितपणे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केलं. आणि म्हणूनच मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की उद्याच्या काळामध्ये आज साहेब मी एक भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश करतोय. हा प्रवेश करत असताना काही मंडळींनी मला त्या ठिकाणी फोनही केला. फोन करत असताना मला सांगितलं की अशा विचारांची एकत्रितपणे वेगळेपणाने तू कशा प्रकारे एकदमच हा निर्णय घेतलाय. मी त्यांना सांगितलं की काही अपभ्रंश त्या ठिकाणी आहेत. 15 दिवसापूर्वी महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक त्या ठिकाणी सामाजिक समरसतेवरती भाष्य केलं होतं आणि मला ते मुद्दामून या ठिकाणी सर्व समाजातील व्यक्तींना सांगायचे की भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे, जो विचार आम्हाला त्या ठिकाणी भावला तो म्हणजे सामाजिक समरसतेचा आहे. आज आपण समतेचा विचार म्हणतो किंवा त्या ठिकाणी समतेचा विचार म्हणतो आणि H2चं उदाहरण मला या ठिकाणी मुद्दामून द्यावंसं वाटतं. H म्हणजे काय? हायड्रोजन, जो ज्वालाग्राही आग लावायचं काम करतो. O2 म्हणजे काय?
फडणवीस साहेबांच्या विचारातून त्या ठिकाणी आला आणि म्हणूनच त्या ठिकाणी या एसटीओच्या संकल्पनेत एसटीओ म्हणजे काय शेवटी पाणी आहे जे विकासाची दिशा देतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जाण्याचा त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि मनापासून मी भारतीय जनता पक्षाचे जे सर्व पदाधिकारी नेते मंडळी पुरंदर तालुक्यातील हवेली तालुक्यातील जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व आलेले सर्वांचंच मनापासून आभार मानेल कारण एखाद्याला पक्षात घेत असताना खूप अडचणी तयार होतात परंतु आपण सगळ्यांनी कुठल्याही भावनेशिवाय त्या ठिकाणी अतिशय मनापासून आमच्या सर्व परिवाराला त्या ठिकाणी सामावून घ्यायचा निर्णय घेतला आणि मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जनतेमध्ये जनतेचा प्रचार प्रवास आज या ठिकाणी होतोय आणि आपण सगळी मंडळी साहेब या ठिकाणी जवळपास 10-12 लोक उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रितपणे भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये या ठिकाणी प्रवेश करतो आहोत. आज जेजुरी सासवडचे विद्यमान नगरसेवक फुरसुंगी हवेलीचे सर्वांना कल्पना आहे यादी पण मी आपल्याकडे दिलेली आहे केवळ वेळेमुळे मला सगळ्यांची नावं घेता आली नाही प्रवेश हे सर्व मंडळींनी त्या ठिकाणी केलेले आहेत माझ्या बरोबर असणारी मंडळी माझ्या बरोबर आहे सर्व पदाधिकारी बरोबर आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही जी थांबली आहेत ना ती माझ्याबरोबर आपोआप चालायला सुरू करणारे ज्यात आपण 1 पाऊल टाकू ती 2 पावलं टाकून आपल्या पुढे त्या ठिकाणी येतील आणि मला साहेब आपल्याला आणि आदरणीय पांडेजींना एकच विषय आणि एकच विश्वास या ठिकाणी द्यायचा इथून पुढच्या काळामध्ये केवळ पुरंदर हवेली पुरतं मर्यादित नाही सासवड जेजुरी फुरसुंगी उरळी नगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या ठिकाणी आपल्या कुठल्याही पैलवानाची पाठीला माती लागलेली आपल्याला दिसणार नाही प्रत्येक पैलवान जिंकलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि पुरंदर हवेलीच्या जनतेला केवळ आणि केवळ विकास त्या ठिकाणी हवा आहे आणि केवळ पुरंदर हवेली पुरतं बोलणार नाही साहेब आज आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहोत संग्रामदादा आदरणीय आणि आदरणीय आमदार राहुलदादा या ठिकाणी नाही आहेत बाळाभाऊ पण मला वाटतं नाही आहेत परंतु आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे साहेब या जिल्ह्यामध्ये सुद्धा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या ताकदीने आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी तळागाळापर्यंत नेऊन एवढंच मी या ठिकाणी सांगतो मुद्दामून साहेब मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं जवळपास 30,000 लोक हा आजचा कार्यक्रम लाईव्ह बघतायत मला आत्ताच त्या ठिकाणी नोटिंग आलं आणि मला आनंद आहे की साहेब आपण या ठिकाणी वेळ दिला आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या भागामध्ये पुरंदरच्या मातीमध्ये येऊन पुरंदर हवेलीच्या जनतेचा भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी मी मानतो आणि निश्चितपणे सांगतो एक कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी द्याल तळमळीने ती जबाबदारी शेवटपर्यंत त्या ठिकाणी पार पाडण्याचं काम मी निश्चितपणे करेन एवढंच सांगतो. आज आपण बघितलं असेल धर्मवीर शंभू महाराजांची छत्रपती शंभू महाराजांची ही जन्मभूमी आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांची साहेब ही जन्मभूमी आहे संत सोपान काकांच्या समाधीने पवित्र झालेली ही माती आहे. आज त्या ठिकाणी जर बघितलं मल्हार मार्तंडाचं या ठिकाणी दर्शन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय महात्मा फुलेंचं मूळ गाव खानवडी हे याच तालुक्यामध्ये येतं अशा अनेक युगपुरुषांच्या माती पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही माती आहे पुरंदरची माती आहे तर फक्त एकच विनंती आहे आज छत्रपती शंभू महाराजांची ज्ञान केलेली तलवार मुद्दाम दिली कारण माझा स्वभाव मितभाषी आहे सातत्याने ज्ञान केलेली तलवारच वापरायचा मी प्रयत्न करतो आणि लेखिनीचा वापर करायचा जास्त प्रयत्न करतो परंतु येणाऱ्या काळामध्ये मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पुरंदर हवेलीच्या जनतेला आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक परिवाराला सांगायचे कुठल्याही अन्यायाला त्या ठिकाणी ठोसपणे आणि ताकदीने त्या ठिकाणी आपण उभं राहण्याचं काम संजय जगताप प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या मागे राहील प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे राहील प्रत्येक महिलेच्या मागे राहील विकासाच्या बाबतीमध्ये कोणाला राजकारण करून देणार नाही आणि प्रत्येक विकासाचं काम आता आपल्याला मला वाटतं काळजी नाही आदरणीय रवींद्र दादा आणि आदरणीय देवेंद्रजी भाऊसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये पुरंदरची गाडी आता पूर्वीसारखी फक्त निवडणुकीच्या वेळेसच नाही पाळणार बरोबर ना कारण साहेब मला एक छोटंसं उदाहरण सांगायचं चंद्रकांत दादा पालकमंत्री होते मागच्या काळामध्ये आमच्याकडे
मी चंद्रकांत दादांना त्यावेळेस सांगितलं की दादा, पैठणला जशी साडीची निर्मिती होती तशी माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या तुतीच्या उत्पादनातून या तालुक्यामध्ये पैठणच्याच प्रतीची जशी पैठणची पैठणी आहे तशी आमच्या पुरंदरच्या मातीतली कराई ही साडीचा ब्रँड या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विश्वातून, कारण ते नेहमी म्हणतात स्टार्टअप सुरू करा, स्वतः सक्षम व्हा, एक चांगल्या प्रकारचं काम करा, ती संकल्पना मांडली. दुर्दैव असं आहे साहेब की 2 वर्ष झाले तो निधी मंजूर आहे, अजून काम सुरू नाही झालं. पण तुम्हाला खात्री आहे, मी परवाच आदरणीय पांडे साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी चंद्रकांत दादांना भेटलो. कारण काय झालं साहेब, मधल्या काळामध्ये फुकटच्या साडीनेच आमच्या संपूर्ण तालुक्याला गुंडाळून. परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, पुरंदर हवेलीमध्ये खऱ्या अर्थाने जर विकासाचं दार आणि तळागाळापर्यंत पोहोचायचंय, आज जो अन्याय आपल्या सगळ्यांच्यावरती होतोय, कारण इथे एसटी चालू होत नाही, कुठेतरी पोलीस स्टेशनचा इश्यू होतोय, कुठेतरी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. छोट्या छोट्या प्रश्नांना आज उद्याच्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या मागे भारतीय जनता पक्षाच्या परिवाराचा सदस्य आपल्याला उभा राहिलेला दिसेल. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. जास्त बोलायचं नाहीये, एक विनंती आपल्या सगळ्यांना करणार आहे आणि ही विनंती करून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की या देशामध्ये आपल्याला आठवतंय जसं आदरणीय चंदूकाकांचं काम आहे, सासवड नगरपालिका देशामध्ये साहेब 1 नंबरला आहे. उदय आम्हाला त्या ठिकाणी दिल्लीला पुरस्कार आहे सासवड नगरपालिकेला. आज आमच्याकडे सकाळी 6 वाजता सुरू होते स्वच्छता करायला, रात्रीपर्यंत चालते. पण दुर्दैव असं आहे साहेब, एक छोटीशी गोष्ट सांगतो, सासवड नगरपालिकेकडे फक्त 10 घंटा गाड्या आहेत. माझ्या महिला भगिनी फोन करतात कधी कधी मला, सर मला गाडी 7:30ला पाहिजे, 10:30ला येते. हे राजकारण साहेब, हे पुरंदर तालुक्यामध्ये चालतं. जेजुरी नगरपालिका सुद्धा 19व्या स्थानावर त्या ठिकाणी स्वच्छ भारत मध्ये आली. 2023-24ला या देशातली सगळ्यात स्वच्छ नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी जेजुरीची आपलं सासवडची ओळख देशाला झाली. आणि ही देशाला होत असताना साहेब, आज मला आपल्याला विनंती करायची, उद्याच्या काळामध्ये जर आपण ताकद दिली साहेब, मी काल परवा पण बोललो, आमच्या या गावापासून सासवड पासून 10 किलोमीटरवरती सिंगापूर म्हणून एक गाव आहे. लोक आम्हाला कधी कधी म्हणतात तेच सिंगापूर का, पण हे सिंगापूर जरी महाराष्ट्रातलं असलं साहेब, उद्याच्या काळामध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या परिवाराला आपण सक्षमपणे ताकद दिली तर उद्या पुरंदर आणि हवेलीचा माणूस एवढा सक्षम आहे साहेब की येणाऱ्या काळामध्ये देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरती पुरंदर आणि हवेली आंतरराष्ट्रीय विमान, सीताफळ इस्टेट असेल, गुंतवणुकीचा आणि त्या ठिकाणी नदीजोड प्रकल्प असेल, अशा प्रकल्पाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावरती या देशाचे युगपुरुष देवेंद्रजी फडणवीस साहेब, या देशाचे युगपुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांचं नाव आणि राज्याचे विकास पुरुष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव जगाच्या नकाशावरती पोहोचवण्याचं काम पुरंदर हवेलीची जनता नक्कीच करेल. हे सांगतो, असो बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे, सगळ्यांनी मोबाईल काढावे, सगळ्यांनी आपले मोबाईल काढावेत आणि एक नंबर मी सांगतो आपल्या सगळ्यांना, 8800. मी पण डायल करतोय माझ्या मोबाईलवरती. आज आपल्याला रेकॉर्ड करायचंय. 8800 पुन्हा एकदा 00 4 वेळा 00 2024 केलं. लाईव्ह बघतात त्यांनाही विनंती करायची आहे मला, कारण या देशाला जगातलं सगळ्यात बलवान आणि आर्थिकदृष्ट्या सगळ्यात सक्षम अशा प्रकारचं राज्य या देशाचे युगपुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांना बनवायचं आणि त्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी 88002024 हा नंबर आपण सगळ्यांनी मिस कॉल द्या. दिला मिस कॉल? दिला का? मोबाईल बंद झाला असेल, मेसेज आला असेल आपल्या सर्वांना, आपण सगळी मंडळी आणि ज्यांना मेसेज आलाय त्यांनी आपले मोबाईलवरती हात करून प्रदेशाध्यक्षांना दाखवा. मला वाटतंय आला मेसेज सगळ्यांना, मोबाईल आपल्या वरती दाखवा. साहेब, आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये सदस्य झालोय. असं मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि साहेबांचे पुन्हा एकदा
हे सगळे प्रवेश आपण त्या ठिकाणी घेत आहोत निश्चित स्वरूपामध्ये. आणि म्हणून आत्ता जो आपण मिस कॉल दिलाय त्याच्यानंतर जी लिंक येईल ती ओपन करायची आणि त्याच्यामध्ये पूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट केल्या की आपण प्राथमिक सदस्य होतो. तर सगळ्यांना विनंती आहे, सर्वांनी जी आपल्याला मिस कॉल द्यायला लावला त्याच्यानंतर जी लिंक आली ती ओपन करून आपण त्याच्यावरची माहिती भरायची आणि सबमिट करायची. धन्यवाद. धन्यवाद. आता यानंतर आपण सगळेजण जे आतुर झालेले आहात, खरं तर आपल्याला अनेक पदाधिकाऱ्यांना ऐकायचं होतं, महामंत्री साहेबांना ऐकायचं होतं, परंतु आपण खूप वेळापासून बसलेले आहात. त्यामुळे आपण व्यासपीठावरील कोणाचीच भाषणं न घेता आपल्या सगळ्यांना आता परिचित आहे, भाषणानंतर देखील पक्षप्रवेश होणार आहेत मान्यवरांचे, त्यामुळे थांबणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. देशामध्ये आहेत माननीय श्री नरेंद्र, राज्यामध्ये आहेत माननीय श्री देवेंद्र, आजच्या कार्यक्रमाला आहेत माननीय श्री रवींद्र आणि संतजी जगताप कार्यक्रमाचे मुख्य केंद्र. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री माननीय श्री रवींद्र सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी ताकदीने घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. क्या बात है. आज या पवित्र अशा नगरीमध्ये संजय जगताप आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी आणि समोर बसलेल्या सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला हे मी प्रथमतः घोषित करतो. ज्या विश्वासाने आपण सर्वांनी प्रवेश केला, मी आपल्या सर्वांना खात्री देऊ इच्छितो की आपल्या कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हेही मी तुम्हाला आश्वासित करतो. या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय राजेश पांडेजी, आदरणीय रवी अनासपुरेजी, सन्माननीय माझे मित्र आदरणीय बाबा जाधवजी, या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शेखरजी, सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व, खरं तर विधानसभेमधील एक सहकारी म्हणून गेली अनेक वर्ष संजयजींचा आणि माझा एक वेगळा असा परिचय, एक मित्र म्हणून वेगवेगळ्या विचारधारेमध्ये काम करतोय असं मला कधीच संजय जगताप यांच्याकडे पाहिल्यानंतर मला कधीच वाटलं नाही. अनेक वेळेला सभागृहाच्या लॉबीमध्ये ज्या वेळेला गप्पा मारायचो त्या वेळेला गप्पा मारत असताना मतदारसंघामध्ये ज्या कामांच्या बाबतीमध्ये चर्चा व्हायची त्या सर्व कामांमध्ये विशेष असं नाविन्य, एक विजन ठेवून काम करणारा लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो संजय जगताप यांच्या सारखा असावा हे नेहमी वाटत आहे. पण कधी कधी असं म्हटलं जातं
की मी गेले अनेक वर्ष त्यांना हेच सांगत राहिलो, चुकीच्या पार्टीमध्ये काम करतात. तेही मला सांगत राहिले, कळतंय पण मला वळत नाही. आज ती वेळ आली. परंतु संजयजींचं खरं तर कौतुक यासाठी करायला हवं, त्या निर्णयाच्या दिशेने जात असताना सुद्धा त्यांची माझ्याबरोबर जेव्हा चर्चा झाली, अनेक वेळेला चर्चेमध्ये काय लक्षात आलं तर या मतदारसंघातील नागरिकांवरती इथल्या असणाऱ्या प्रत्येक विषयाशी त्यांचे वडील असतील, त्यांची असणारी ज्येष्ठ मंडळी असतील, याचा एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि हे नातं काय आहे तर या सासवड असेल किंवा या भागातील असणाऱ्या नागरिकांच्या जे विषय प्रलंबित आहे, या विषयासाठीच मला येणाऱ्या काळामध्ये आपल्या बरोबर जोडून घ्यायचा आहे असा सांगणारा लोकप्रतिनिधी हा मला माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा भेटला. हे मला माझा प्रवेश जेव्हा कधीतरी करायचा असेल तो मी त्याच वेळेला करेन की मी माझ्या भागातील नागरिकांना सर्वांना या सर्व गोष्टीची कल्पना देईन, सर्वांना एकत्र करेन आणि त्या सर्व लोकांच्या समोर मला तुमचे वेळ हवी. मी म्हटलं एखादा चांगला लोकप्रतिनिधी जर आपल्या विचाराबरोबर जोडला जातोय तर मी वेळ का देणार नाही. आणि मी त्याला होकार दिला. आणि मग त्यांच्याशी जेव्हा जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक यादी पाठवत राहिले. मला वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये काम करणारे छोट्या मोठ्या अशा सगळ्या जवळजवळ 3000 कार्यकर्ते पदाधिकारी यांचा एकत्र प्रवेश करायचा आहे. मी म्हटलं बाबा रे, 3000 लोकांचा मी जर प्रवेश करायला लागलो तर मी काही व्यायामशाळेतला पैलवान नाही, माझे हात दुखतील. त्यामुळे मला तुमच्या व्यायामशाळा ज्या पैलवानांची शाळा तुम्ही चालू केली आहे त्याच्यामध्ये 2 महिने येऊन पहिल्यांदा प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हा हे सगळं शक्य होईल. त्यामुळे मोजक्या लोकांचाच आपण प्रवेश करूया आणि मग तरी सुद्धा संख्या ही 400-500 वरती पोहोचली. खरं तर एवढं प्रेम करणारी, एवढे सर्व कार्यकर्त्यांची मूठ मांडलेली, सामाजिक समरसतेबद्दल आपुलकी असणारे असं नेतृत्व आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करत आहे. हे माझ्यासारख्याला एक कार्यकर्ता म्हणून, एक माझ्याबरोबर माझा एक चांगला सहकारी जो खांद्याला खांदा लावून राजकीयत्वाच्या प्रवाहामध्ये एक खंबीरपणे येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये हा विचार पोचवण्याचं काम करतोय, हे मला फार आनंदाचं आहे. खरं तर प्रवेश करताना माझी विचारधारा आणि त्याला समरस असं बोलताना पाहिल्यानंतर एक बरं वाटतं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आज प्रवेशाच्या अगोदर जेजुरीला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी त्या जेजुरीमध्ये आहेत. तिथल्या नातेवाईकांकडे, त्यांच्याकडे पूर्ण देशभरामध्ये 3 ठिकाणी आहेत. असं जेव्हा मला कळलं तर त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षपणे
त्यांचंही दर्शन घेतलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आजचा दिवस आपण सर्वजण की ज्या आशेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि जे द्रष्टा नेता म्हणून ज्यांना आज संपूर्ण देश पाहतोय तसे देवेंद्र फडणवीसजी या सर्वांशी चर्चा करून या भागातील असणारा प्रश्न असेल, मग तो विमानतळाचा असेल, इथला असणारा गुंदवलीचा जो गेली वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा प्रश्न असेल, नदी जोड प्रकल्पाला एकत्रपणे जे करायला हवं, त्याचबरोबर इथला असणारा जी सहकारी चळवळ आहे तिच्या बळकटीकरणासाठी जे जे आवश्यक आहे, रेशीमच्या संदर्भामधला गेल्या काही दिवस संजयजी जो प्रयत्न करतायत त्या प्रकल्पासाठी जे आवश्यक असणारे सर्व विषय, या सगळ्या विषयांना येणाऱ्या काळामध्ये मार्गस्थ करणं हे फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, एक छोटा कार्यकर्ता कार्यकर्त्याची आणि तिथे असणाऱ्या नागरिकांच्या असणाऱ्या समस्यांची खऱ्या अर्थाने जाण तुम्हाला माहित आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान हे नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात, सबका साथ सबका विकास. याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना या देशातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याची भूमिका सुद्धा ही आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंय की त्या देशाला येणाऱ्या काळामध्ये जे आवश्यक आहे, राष्ट्रप्रेम, देशाबद्दल जाज्वल अभिमान, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टींबद्दल एक विशेष अशी आठवण करत राहणं की हा देश येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना 2047 पर्यंत जेव्हा देशाला 100 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होणार आहे, हा देश महासत्तेकडे घेऊन जाणं, या देशाला परमवैभवाकडे घेऊन जाणं, तुमची आमची सर्वांची ही संतांची असणारी भूमी आहे, जी संदेश देते की वसुदैव कुटुंबम ही भूमिका जगापर्यंत पोहोचवणं, या सगळ्या भूमिका आपल्याला पूर्ण जर करायच्या असतील तर तुम्हाला आम्हाला सर्वांना एक विचाराने, एक विश्वासाने आपल्याला सर्वांना 130 कोटी जनतेला एक पाऊल पुढे टाकून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबरोबर आपल्याला सर्वांना हातात हात घालून चाललं पाहिजे. आणि ही ती वेळ आहे. आज जग भारताकडे पाहण्याचा, आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलायला लागला. त्याचं कारणच एक आहे, या देशाला एक चांगलं नेतृत्व हे गेल्या 11 वर्षांमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत. शेतीमध्ये असणारे अनेक बदल असतील, तंत्रज्ञानाची असणारी जोड असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आवश्यक आहे, प्रत्येक देशातील असणारा नागरिक असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, 12 बलुतेदार असेल, या प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणता कसं येईल यासाठी विशेष प्रयत्न हा केंद्रातलं सरकार आणि राज्यामधलं आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार करत आहे. आज ज्या विश्वासाने आपण सर्व इथल्या असणाऱ्या सर्व प्रलंबित विषयांच्या बद्दल मला सांगितलं गेलं, इथे असणाऱ्या अहिल्यादेवींच्या असणारा जो प्रकल्प असेल, संभाजीराजेंबद्दल असणारा प्रकल्प असेल आणि जेजुरीचा असणारा इथला असणारा प्रकल्प असेल, या सगळ्या विषयाला विशेष
सरकार, देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार हे काम करेल हे मी तुम्हाला आश्वासित करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्या या पक्षामध्ये आपण सर्वांनी जो आज प्रवेश केला आहे आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचे शुभप्रसंगी मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, राजेजी पांडे साहेब, या व्यासपीठावर सर्व मान्यवर यांचे मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो आणि संजय जगतापांचा भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये स्वागत करतो.